लाडकी बहीण योजनेवरती संभ्रम 30 लाख जास्त अपात्र लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असे सुरू राहणार, त्यामुळे कुठे खड्डा पडणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना आता SMS देखील यायला सुरुवात झालेली आहे। त्यांचे ज्यांचे पैसे जमा झालेले नव्हते त्यांचे देखील पैसे जमा होणार आहेत, त्याबद्दल ही ऑफिशियल माहिती देखील आलेली आहे। असे SMS बऱ्याच लाडक्या बहिणींना आले असतील। 1500 रुपये 7वा हप्ता आता तुमचा जमा झालेला असेल। तुमचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा। जमा झाले असतील तर हो म्हणून धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसतील जमा झाले तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघू शकता DBT द्वारे अशा पद्धतीने SMS येत आहेत। जर SMS आलेला नसेल तर बँकेत जाऊन देखील किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही ते पाहायचे। कधी कधी अशा पद्धतीचा SMS येत नाही। तर बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल मोठी गुड न्यूज दिलेली आहे, मोठी बातमी दिलेली आहे। या ठिकाणी त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत बघू शकता 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजेच आजपर्यंत सर्वांना पैसे जमा होतील असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। हे ट्विट करून माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 24 जानेवारी पर्यंत जवळपास 1,10,00,000 लाभार्थ्यांना पैसे देण्यात आलेले आहेत। तुमचे देखील पैसे जमा झालेले असतील। बघा, तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर पुढे काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा लाडक्या बहिणींना। तर बघा, 24 जानेवारीपर्यंत एवढे पैसे आलेले, 26 जानेवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत तुम्हाला अजून पैसे जमा होणार आहेत। जर पैसे नाही आले तर काय करायचं, कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात ते देखील पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघा, बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलंय, बऱ्याच जणांचे पैसे आलेले आहेत। 8 तासापूर्वीची कमेंट आहे। बघा, आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे आम्हाला जेव्हा न्यूजमध्ये सांगितले त्याप्रमाणे पैसे आमच्यापर्यंत पोहोचले आहेत। त्यासाठी तुमचे मनापासून आभार। दरवेळेसप्रमाणे 7वा हप्ता सुद्धा 26 तारखेच्या आत आम्हाला आलेला आहे। थँक्यू। मिळालेल्या पैशातून खूप काही होत आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी कमेंट करून धन्यवाद म्हणून पाठवलं आहे। तुमचेही पैसे आलेले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे जमा झालेले आहेत। नसतील आले तर नाही म्हणून पाठवा। त्यासाठी नाही आलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यासाठी काय करायचं पुढे मी तुम्हाला सांगणारही आहे। त्याच्यानंतर बघा, बऱ्याच जणांना या ठिकाणी 4:30 वाजता संध्याकाळपर्यंत 1500 रुपये जमा झालेले आहेत काल या ठिकाणी, आणि आज सकाळपासून देखील बऱ्याच जणांना पैसे जमा होत आहेत। आता बघा, काही जणांनी या ठिकाणी कमेंट देखील केले की पैसे आलेले नाहीत, त्यांनी पुणे जिल्हा म्हणून देखील सांगितले। तर आजपर्यंत संध्याकाळपर्यंत आज तुम्हाला अजून वाट पाहिजे, जरी सुट्टी असली तरी पैसे येतात, ठीक आहे। किंवा जर आज नाही आले तर मग सोमवारी तर नक्कीच तुमचे पैसे फिक्समध्ये या ठिकाणी येऊन जातील। नाहीच आले 1-2 दिवसामध्ये तर काय करायचं पुढं ते आपण बघणार आहोत। मला अजून 7वा हप्ता आलेला नाही। बघा, पुणे जिल्ह्यामध्ये अजून बऱ्याच जणांचे पैसे आलेले नाहीत। तुमचे आलेत का त्या जिल्ह्यामधून कमेंटमध्ये सांगा। बघा, जळगाव जिल्हा आज सकाळी 10:30 यांना या ठिकाणी 1500 रुपये आलेत, 7वा हप्ता भेटलेला आहे, यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे। तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पैसे येत आहेत। आता बघा, जर तुमचे पैसे नाहीच आले तर पुढं काय करायचं, किंवा तुम्हाला जानेवारीचे पैसे भेटलेत परंतु डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in ही जी ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे याच्यावरती यायचं आहे। इथं 3 रेषेवरती क्लिक करून काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला इथं आतापर्यंत किती पैसे जमा झाले ते देखील दाखवणार आहे, ठीक आहे। केलेल्या अर्जामध्ये जायचं आहे, तिथून पुढे तुम्हाला एक रुपयाचं चिन्ह दिसेल, त्यावरती क्लिक करून बघू शकता। जसं की यांना डिसेंबरपर्यंतचे 9000 जमा झालेत। आता इथं जानेवारीचा अपडेट होईल। बघा, जानेवारीचे 1500 रुपये अपडेट होऊन या ठिकाणी 10,500 रुपये दिसेल या ठिकाणी 9000च्या जागी। तर टोटल 7 हप्त्याची या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवेल। थोड्या दिवसामध्ये हे अपडेट देखील होईल। तर आतापर्यंत डिसेंबरचं या ठिकाणी दाखवत आहे, किती तारखेला पैसे गेलेत, कुठले बँक खात्यामध्ये गेलेत हे देखील तुम्हाला इथूनच पाहायला भेटणार आहे। ही सर्व माहिती ऑफिशियली अपडेट झालेली आहे, ठीक आहे। ठीक आहे, ज्यांना कुठल्या बँकेत पैसे गेलेत हे माहिती नाही तर त्यांना या ठिकाणावरून चेक करता येणार आहे। हे देखील ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे, ठीक आहे। आता बघा, जर तुमचे पैसे जमा झालेले नाहीत, मागचे काही हप्ते असतील, फॉर्म अप्रूव्ह आहे, तुम्ही पात्र आहात या ठिकाणी, ठीक आहे, 7वा हप्ता देखील तुम्हाला भेटलेला नाही किंवा मागचा एखादा हप्ता भेटलेला नाही तर त्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा एकदा बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मेनूमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली पहा तक्रार नावाचं ऑप्शन आहे।
तक्रार नावाच्या ऑप्शनवरती काय करायचे, क्लिक करायचे. या तक्रार नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी पण तक्रार असेल, जसं की तुमचं पैसे जमा झालेले नाहीत त्याविषयीची तक्रार तुम्हाला नोंदवायची, तर ती तुम्ही या ठिकाणावरून नोंदवू शकता. डायरेक्टली ही त्या विभागाकडे जाणार आहे, मग तिथून तुमची तक्रार निवारण केलं जाईल. मग काय प्रॉब्लेम आहे किंवा या ठिकाणी तुम्ही जर खरंच पात्र असाल तर जो राहिलेला हा लाभ आहे, तुमचा इन्स्टॉलमेंट आहे, हप्ता आहे, तो तुम्हाला दिला जाऊ शकतो. तर इथून एकच प्रकारे तुम्ही तक्रार करू शकतात. ह्या तक्रारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा लॉग इन करायचं आहे, आधार नंबर टाकून आधार कार्डच्या दोन्ही साईड तुम्हाला अपलोडही करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तक्रार करायची. आणि तक्रार वरती काय या ठिकाणी कार्यवाही झाली ती तुम्हाला इथंच तक्रारमध्ये परत एकदा लॉग इन करून इथूनच तुम्हाला पाहायला भेटणार आहे, सर्व माहिती इथूनच पाहायला भेटणार आहे. तर हाच ऑप्शन आहे, ठीक आहे. तुम्हाला दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. मग थेट तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन भेटावं लागेल. ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी हाच ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून सध्या देण्यात आलेला आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी. फक्त आता तुम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत अजून 2 दिवस वाट बघायची, कारण की जर सुट्टीच्या दिवशी पैसे नाही आले तर त्यांनी या ठिकाणी ट्विट करून म्हटलंय की 26 तारखेपर्यंत बऱ्याच जणांचे राहिलेल्या पात्र बहिणींचे पैसे जमाही होतील, असंही स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले आहे. तर तुम्हाला वाट पाहायची उद्यापर्यंत, आजचा पूर्ण दिवस आणि सोमवारचा दिवस, ठीक आहे, पैसे तुमचे जमा होऊन जातील. त्याच्यानंतर बघा, स्वतः आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, त्यांनी देखील खूप मोठं गिफ्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींना जाहीर केलं. मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिलेली आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून 21 रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. पण आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. 21 रुपये कधीपासून भेटतील तर तुम्हाला मी सांगितलेले ऑलरेडी, मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केले जाईल. मग त्यामध्ये 1500चे बजेट जे आहे ते वाढवून 21 रुपये केलं जाईल. मग एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 21 रुपये भेटू शकतात. आता पहा, राज्यातील विधानसभा निवडणुकीतील लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. महायुतीचे सरकारला विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठं यश मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करून अर्ज मंजूर केले होते. यातील काही अर्जामध्ये त्रुटी असूनही पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आलेत. मात्र निकालानंतर लाडकी बहीण योजनेची पुन्हा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे असं बोललं जात आहे, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही अर्जाची पडताळणी केलेली नाहीये. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत पहिल्यापासून त्यांना पैसे भेटत राहत आहेत. परंतु आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा अजून एक केलेली आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बघा, त्यांच्यासाठी ही योजना अशी सुरू राहणार आहे, त्यात अजिबात खंड पडणार नाही. त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणींचा हप्ता मिळत राहील असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर खूप मोठी या ठिकाणी ही गुड न्यूज आहे, मोठं गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे. कायमस्वरूपी पुढील 5 वर्ष आता ही योजना तुमची चालू राहील आणि कुठेही खंड पडणार नाही असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. पात्र लाडक्या बहिणी मात्र असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, पात्र ज्या पण लाडक्या बहिणी असतील ज्यांना आतापर्यंत पैसे भेटत आलेत त्यांना कुठेही खंड न पडता सर्व लाभ भेटत राहील. मग फेब्रुवारी असेल, मार्च असेल, आणि फेब्रुवारी मार्चचे तुम्हाला 1500 रुपयांनी पैसे भेटतील. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला 2100 रुपयांनी हे पैसे भेटायला सुरुवात होणार आहे. 100% त्याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ होईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं. ज्यावेळेस त्यांचं नवीन सरकार स्थापन झालेलं होतं त्याचवेळेस पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावेळेस त्यांनी बोलताना हे देखील सांगितलेलं होतं की आम्ही 100% लाडक्या बहिणींच्या लाभामध्ये वाढ करणार आहोत आणि ती टप्प्याटप्प्याने होऊन जाईल. तर अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. लाडक्या बहिणींचे आत्तापर्यंत किती पैसे वाटप झालेले तर 1.10 लाख म्हणजेच 1,10,00,000 लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे 24 जानेवारीपर्यंत देण्यात आलेले आहेत. 25 जानेवारीला बरेच जणांना पैसे आलेले आहेत. त्यानंतर 26 जानेवारीपर्यंत सर्वांचे पैसे निधी जमा होईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.